आणि काम. अगं या घरात आता कोणाकोणाचं ऐकायचं ते समजना बघा. आता हेच बघा की मामा उठले, त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्या. इकडं चुलीवरचा ठेवला की नाही, तिकडं सासू बनवली की पारे अगे पारे त्या गुलाबाची झाडलं तोंड करणार, तुझा पाय येऊन करायचं आहे बाय. आता ग बया कुठं माझ्या बाळ आणायची काय गरज पडते त्या, तरी त्या ग बसती. माझी नजर शाळेला जाते तर काय, तिची बेडी करा, तिची फणी करा, तिची चढली पेलीची शाळा. हे मी निर्मनातच बोललं बरं का. तर आली की कारभारी शेतावरनं म्हणतात कसे पारे अगे पारे, पायले दुखतात ग, तेल लावून झोपून देतीस का. आता ग बया तिथं दिसरात नाही काम करायचं पाय हर्ज दुखतात वय. तसं नाही ग पारे, सात लय लांब येऊन जाऊनच पाय दुखतात ग. अव हे तर कारण मी रोजच ऐकतो, दुसरं कारण असलं तर सांगा की हो. काय कुठे चालला आपला देश, पुढे कसा जाणार याचा विचार नाही. आपली लेक कुठे जाती, शाळेत जाती, कॉलेजला जाती, परतून कशी येणार याचा विचार काय. अहो आमच्या काकूच्या शेजारी एक बाई राहायची, ती नोटेची साडी नेसायची, नट्टापट्टा करायची, गाडी पॉलिश करायची आणि बसायची पदरात असायची लुटू लुटू लुटू. अहो तिला एक सोनूला बाळ पण होतं, त्या सोनूला बाळाला पाळल्या घरात सोडून जायची. मला लईच भारी, मी एकदा विचारलंच काय गणत मोगरे, त्या सोनूला बाळाला पाळल्या घरात सोडून जाती आणि येते गेली सांजेला. खरं काय ती वेगळंच होतं. ते ऐकून चटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या आईला फिरून तिच्या लेकराच्या विसरली नव्हती. ती घराच्या 4 भिंतीपैकी एक भिंत जगवण्यासाठी लढत होती. ती बाळाची आई मला म्हणाली, अगं जेव्हा अमृताचं पाजर फुटलं तेव्हा चटकन घराकडे जावं, माझ्या बाळाला घ्यावं, त्याला पण स्वप्न पाहावं, त्याच्या बोबड्या ना माझं आट करून भरून द्यावं. पण आड ते कर्तव्याची बेडी, पण आड ते कर्तव्याची बेडी, ती काही केल्या सुटत नाही, ती काही केल्या सुटत नाही. आणि आयुष्याची तडफड काही केल्या सुटत नाही, आणि आयुष्याची तडफड काही केल्या सुटत नाही. माझं काळी दीड होतं. माझ्या बाळासाठी मी नेहमी रडते, तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं, माझं कर्तव्यच मोठं. माझं काळी दीड होतं. माझ्या बाळासाठी मी नेहमी रडते, तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं, माझं कर्तव्यच मोठं. म्हणून तर आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छिते, अगं बायांनो आवाज दाबू नका मनातला, हक्क आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा. जग बदलेल तुमच्या पावलाने, विश्वास ठेवा स्वतःच्या बाळावर, विश्वास ठेवा स्वतःच्या बाळावर. स्त्रियांनो स्वतःची किंमत कारण तुम्ही बदललात तर जग बदलणार आहे, तुम्ही बदललात तर जग बदलणार आहे. धन्यवाद.